नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण ब्रेड रोल बनवणार आहोत, तेही लादी पावापासून। आता इथे मी लादी पाव घेतलेले आहेत, हे एकदम फ्रेश घ्यायचे। आता यासाठी आपण एक स्टफिंग तयार करूया। इथे मी पॅन तापत ठेवलेला आहे। 1 चमचा तेल घ्यायचंय, याला तेल जास्त नाही घालायचं। पाव चमचा हिंग घालूया, पाव चमचा मोहरी घालायची, पाव चमचा जिरं घालायचं। मोहरी तडतडायला लागली आहे, यात आपण मिरची बारीक चिरून घालायची। मिरची चांगली परतून झाली आहे, यात आपण हा बारीक चिरलेला कांदा घालायचा। एक छोटा कांदा घेतलाय मी कापून, थोडासा मऊ होऊ द्यायचा। तर यामध्ये थोडीशी आलं लसूण पेस्ट घालूया, थोडा कच्चा वास जाईपर्यंत चांगली परतून घ्यायची आहे। आता आपण यामध्ये हे मटार घालायचे, ऑप्शनल आहे, हे फ्रोझन मटार आहे, त्यामुळे याला काही शिजायला वेळ लागत नाही। थोडे परतून घेऊया तेलावर। आता मटारचा सीझन आहे म्हणून मटार नाही घातले तरी चालते। आता हे छान परतून झालेलं आहे, यात आपण घालूया हळद। पाव चमचा हळद घालायची, 1 चमचा धणे जिरे पावडर घालूया। आता यामध्ये आपण उकडून घेतलेला बटाटा घालायचा आहे। इथे मी 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत, ते थोडेसे रफली मॅश करून घालायचे। हे आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया। यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालायचंय, कोथिंबीर घालूया बारीक चिरलेली, आणि यामध्ये आमचूर पावडर घालायची आहे। पण आता माझ्याकडे आमचूर पावडर नसल्यामुळे मी त्यामध्ये हे अर्धा लिंबू पिळून घालणार आहे। चाट मसाला सुद्धा घातला तरी चालेल। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया आणि यावर एक 2-3 मिनिटं झाकण ठेवून चांगली वाफ काढूया, म्हणजे हे सगळ्या चवी ज्या आहेत त्या एकमेकांमध्ये व्यवस्थित मिसळून जातील आणि सगळ्याला व्यवस्थित मीठही लागेल। 2 मिनिटं झालेली आहेत, हे बघा छान वाफ आली आहे। आपलं स्टफिंग तयार आहे। गॅस बंद करूया आणि हे थंड करत ठेवायचे, थोडंसं थंड व्हायला द्यायचे। आपलं स्टफिंग थंड होतंय तोपर्यंत आपण इथे एक स्लरी तयार करून घेऊया। हे कॉर्नफ्लॉवर आहे, त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून त्याची स्लरी बनवून घेणार आहोत कोटिंगसाठी। एवढी पातळ स्लरी बनवायची। आता ही बाजूला ठेवायची, यामध्ये मीठ वगैरे घालायची गरज नाहीये। आणि आता आपल्याला कोटिंगसाठी हे मी कॉर्नफ्लेक्स घेतलेले आहेत, हे थोडेसे मिक्सरला लावून याचे क्रम्स बनवून घ्यायचे आहेत। आता याचे आपण एकदाच मिक्सरला फिरवायचे, जास्त फिरवायचं नाही, अगदी बारीक त्याचं पावडर नाही करायची। हे बघा, हे असे थोडंसं जाडसरच ठेवायचे। आता आपण रोल करायला घेऊया। इथे मी एक ब्रेड घेतलेला आहे, तो आपण मधून असा आधी कट करायचा आहे। पूर्ण नाही कट करायचा, अर्धवट कट करून घ्यायचा। आणि आता त्यावर आपण ही अशी लाटणीने तो थोडा प्लेन करून घ्यायचा आहे। आता यात आपल्याला भाजी भरायची आहे, अगदी कडेपर्यंत नाही भरायची, अशी मध्येच भरायची आणि हे असं दुमडत न्यायचंय। आणि हे आपण ह्या स्लरीमध्ये बुडवायचं।
ही प्रत्येक वेळी ढवळून घ्यायला लागते. ही आता सगळ्या बाजूनी व्यवस्थित यामध्ये बुडवून घ्यायचे. आणि हे जे आपण ब्रेड कॉर्न क्रम्स केलेत त्यामध्ये आपण हे पूर्ण कोट करून घ्यायचे आणि हे एका प्लेटमध्ये काढून ठेवूया. असे सगळे रोल आपण आधी करून घ्यायचे आणि मग फ्राय करायला घ्यायचे. हे बघा आपले ब्रेड रोल तयार आहेत. आता हे फ्राय करायला घेऊया. ते मी तेल तापत ठेवलंय. तेल चांगलं तापू द्यायचंय. फ्लेम हायच ठेवायची आहे कारण ब्रेड असल्यामुळे जर लो ठेवली फ्लेम तर तो ब्रेड सगळं तेल सोक करून घेतो. त्यामुळे फ्लेम ही हायवरच ठेवायची. आता तेल चांगलं तापलेलं आहे. आपण यामध्ये रोल सोडूया. आधी हात लावायचं नाहीये. एका बाजूने व्यवस्थित झाले की मगच पलटी करायची. तर एका बाजूने व्यवस्थित झालेले आहेत. हे बघा असा थोडासा ब्राउनिश कलर आला की मग पलटी करायची. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा झालेले आहेत छान. हे काढून घेऊया. अगदी पटकन होतात आणि गॅस फास्ट ठेवल्यामुळे त्याला ऑइल सुद्धा जास्त येत नाही आणि छान क्रिस्पी होतात. नाहीतर एकदम ऑइल सोक करून ते एकदम सॉगी बनतात. त्यामुळे गॅस हे नेहमीच फास्ट ठेवायचा. तसेच बाकीचे सुद्धा फ्राय करून घेऊया. उलटी करून घेऊया. हे बघा एकदम क्रिस्पी कुरकुरीत आपले ब्रेड रोल तयार आहेत. तुम्ही नक्की करून बघा आणि कसे झालेत हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा ह्यामध्ये अजिबात ऑइल आलेलं दिसत नाही आणि अगदी क्रिस्पी कुरकुरीत आहे. हे तुम्ही बघू शकताय. हे बघा अगदी क्रिस्पी होतात मस्त. आणि ज्या टिप्स सांगितल्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या. फास्ट गॅसवरच फ्राय करायचे नाहीतर मग ते खूप ऑइल सोक करतात आणि असे सॉगी बनतात. पूर्ण तेलाने भरतात ते. त्यामुळे फास्ट गॅसवर फ्राय करायचे.